नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? तर सीमा भोसले या यूट्यूब चॅनलवर तुमचा खूप 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 स्वागत करत आहे. तर चला आजचा ब्लॉग बनवायचा, तर आज मी छोटासा ब्लॉग बनवणार आहे आणि आज कुठे जाता आलं नाही, त्याच्यामुळे आज थोडं घरात काम होतं. तर म्हटलं चला घरगुतीच आज व्हिडिओ बनवूया. तर घरगुती व्हिडिओ म्हणजे घरातली कामं संपत नाही आहेत. घरातली पण कामं आता बघा, कपडे झाले धुवून, कपडे मशीनला झाले धुवून, कपडे पण झाले धुवून मशीनला लावून, लादी पण पुसून झाली. तर जेवणाचं पण तयारी करायची आणि मेन म्हणजे भाकरीसाठी तांदूळ धुवायचे. तर चला असाच आपला व्हिडिओ कंटिन्यू ठेवू आपण. तर चला, तर बघा इथे तांदूळ घेतलेत या टोपामध्ये मी, आणि हे तांदूळ आता मी चांगले धुते. चांगले धुतले ना की भाकरी मस्त अशी कापसासारखी मऊसूत होती भाकरी, माहिती आहे. म्हणून ना तांदूळ ना चांगले धुवून घ्यायचे. 2-3 वेळा तरी तांदूळ धुवायचे चांगले. ते तांदूळ धुतले ना 2 दिवस तरी वाळत टाकायचे, उन्हात न टाकायचे, सावलीमध्येच टाकायचे. ते आता कशी गरमी असल्यामुळे ते ना सुकून जातात लवकर, आणि उन्हात टाकलं ना ते तांदूळ असे कडक होतात आणि भाकरी चांगली येत नाही. हा आमचा नळ्याचा तोंड असा वाकडा आहे ना, एकदम असा आहे नळ्याचा तोंड. बघा कसा नळ्याचा तोंड असा वाकडा ठेवलाय, कारण का पाणी फास्ट येत होतो, म्हणून नळाचं तोंड वाकडा ठेवलेला आहे. आणि म्हणजे नळाचा तोंड वाकडा म्हणजे नळच तो वाकडा आहे, वाकड्या तोंडाचा नळ आहे तो, नवीन स्टाईल मधला नळ आहे तो. तर त्याला पाणी फास्ट येतं. आणि हे तांदूळ आता ही दुसरी बारी आहे पाणी घ्यायची. आणि आता हे तांदूळ मी चांगले अशी धुवून घेते, मस्त खसखशीत पांढरे शुभ्र करते त्या तांदळांना, कारण त्यांच्यावर मळ बसलेला असतो. मळ बसलेलं म्हणजे तांदूळ कशी येतात, झोडपलेले असतात, गोणीत बिनीत भरलेले असतात, थोडेसे कुळकुळीत होतात. ते धुतल्यावर कसे ते पांढरे शुभ्र होतात का नाही, मोत्यासारखे एकदम. त्यांना चांगली आता धुवून घेते मस्तपैकी पांढरे शुभ्र. ये रे वाकड्या तोंडाच्या पाणी, बघा मस्त. आम्हाला नळ खूप आवडतो, एक गंमत म्हणून बोलते आम्ही. नाही पण खूप छान आहे हा नळ, मस्त क्वालिटीचा नळ आहे. बघा आता हा तिसरा पाणी घेतलंय मी मस्तपैकी. माईक नसल्यामुळे आवाज कमी येतो, माईक नसल्यामुळे आवाज कमी येतो कॅमेरामध्ये. बघा आता हा तिसरा पाणी घेतला, हा पण धुवून टाकला. आता पाणी ओतलं मी मस्तपैकी. आता चांगले तांदूळ पांढरे शुभ्र झाले मोत्यासारखे. बघा झाले की नाही पांढरे शुभ्र एकदम मोत्यासारखे तांदूळ छानपैकी. हां तर चला आता आपल्याला हे तांदूळ चांगले सुकवून घ्यायचे, म्हणजे सुत्या कपड्यावर सुकत टाकायचे. आणि 2 दिवस सुकले चांगले, मस्तपैकी चक्कीला दळून काढून त्याचा घावना पण बनवू शकतो आपण, आणि भाकरी पण बनवू शकते. बघितलं ना, चांगले मस्तपैकी तांदूळ धुतले, घावणे पण बनवू शकतो आणि भाकरी पण बनवू शकते आपण त्याची. पण चांगले धुवायला पाहिजे. तर तांदूळ चांगले खसखसून धुतले ना, चांगले सुकले आणि दळले चांगले मस्तपैकी ना, असं एकदम बारीक पीठ असं दळलं ना, ती भाकरी मस्त अशी मऊसूत येते कापसासारखी. तीच भाकरी आपली 2 दिवस राहते. कायकांच्या भाकऱ्या बघा कशा अशा कडक कडक होतात, दुसऱ्या दिवशी तर एकदम त्याचा दगडच होतो, चावत नाही, दात दुखतात. त्याच्यामुळे हे असे तांदूळ धुतलेली ना, चांगले वाळवलेली ना, भाकरी चांगली 2 दिवस राहते. तर चला असाच आपला व्हिडिओ कंटिन्यू ठेवू आपण. बघा आता आपण गॅलरीमध्ये चांगला कपडा टाकला, सुती कपडा टाकलेला आहे व्हाईटवाला. आता त्याच्यावर हे तांदूळ आपण सुकवूया. आणि इथे ऊन नाही आहे,
आपल्याला जास्त उन्हात नाही सुकवायचे, हवेने बरोबर सुकतात हे तांदूळ. सगळे असे पसरून टाकले ना मस्तपैकी ते चांगले सुकतात तांदूळ. खाली आहे जागा, पण आता कोण जाते खाली टाकायला एवढं, बरोबर ना. आपली गॅलरी आहे, ते गॅलरीत मस्तपैकी टाकायची सुकं. बघा असं पाणी निथळून घेते चांगलं तांदळाचं. खाली टोपात पाणी आहे, पाणी असं निथळून घेते. सगळे असे तांदूळ घेते, निथळून घेते पाण्याने. झाले. सगळे असे पसरवते व्यवस्थित मस्तपैकी. आज थोडे सुकतील, उद्या थोडे सुकतील, परवाला दळायला होती मस्तपैकी. बघा बघा अशी टाकली सगळी तांदूळ मी सुकवायला मस्तपैकी गॅलरीमध्ये. बघितलं ना, अशी असे सुकवायला टाकली ना तांदूळ मस्त सुकतात, छान सुकतात. आणि भाकरी पण मस्त होते ना. उन्हात सुकत टाकले आणि सावलीत टाकली ना सुकत तरी छान होतं. चला बघा आता आपण कपडे सुकत टाकून घेऊया. म्हणजे कपडेचे सुकट टाकून झाले की मग आपल्याला जेवणाला लागायला. हे सगळे कपडे असे धुतलेले आहेत कपडे बघा, सगळे धुतलेले कपडे मशीनमधनं. तर आता सुकट टाकायचे तेवढे राहिले, सुकट टाकून घेऊया आणि नंतर मग आपण जेवणाला सुरुवात करूया. तर चलाच असा आपला व्हिडिओ कंटिन्यू ठेवतो. अरे गाइस बघू शकता तिथं मम्मी मला मारते. बुड्डी बोललास ना तर फटकविल. मम्मीने मला मारलंय खोट्यानं का. हे का सोलटून काढलं अंगाला पूर्ण. सोलटून तुझं बाथरूम मध्ये आंघोळ करत होतो, आली मागून धप्पा दिला. कुठेच फिरायला नाही दे, सुट्टी आले तरी पण. सुट्टी आली कोण गेलं म्युझियमला, कोण गेलं गेट ऑफ इंडियाला, कोण गेलं फिरायला. स्विमिंग पूलला गेलं, एवढं गरमी तरी पण नाही गेलं. स्विमिंग पूलला घरी मी इथं बालड्या घेऊन आंघोळ करते बस. नदीवर अलाउड नाहीये. पगार आला तर 10 तोंड असतात, 10 तोंडांना वाटणी नको करायला का. एकाच तोंडाला वाटणी करायची. एका तोंडाला वाटणी केली तर सांगा बघा, मग दुसरा तोंड येणार की नाही दरवाज्यावर मागायला. मग कुठनं द्यायचं त्यांना. का रे का झोपतो बाबू, जेवायचं नाही का तुला. हो नदीवर खेळायचंय, ते अलाउड नाही नदीवर जायला. आता बंद केलंय, पहिल्यासारखं नाही ठेवलंय आता नदीवर. कुणी पण येतं मग घाण करून जातं नदी. पाणी तो पियायचा असतो आपल्याला नदीचं, म्हणून आता सोडत नाहीत नदीवर. बघा तो म्हणतो सिद्धांत आता की मला मोबाईल दे, मला व्हिडिओ बनवायचा आहे. तर मी पण ब्लॉगिंग करतो. कुठले तर सायकल रायडिंगचे. कसले रे, कसले बोलतो तू. सायकल टूर सायकल चालवतो ना, तर सायकल रायडिंगचे म्हणतो व्हिडिओ बनवतो मी पण. तर म्हणतो मला मोबाईल दे. तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की करून सांगा की ह्याला मोबाईल द्यायचा का नाही द्यायचा. आताशी तो बघा बघा खेळून आलाय आणि लहान आहे अजून.
तर त्याला मोबाईल द्यायचा का नाही द्यायचा हां, तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण का सायकल चालवणार मुलं, गाडी येते जाते आणि आपण त्यांना मोबाईल द्यायचा, गाडीने कुठे काय. आताच्या गाड्या कशा व्यवस्थित चालवणारी माणसं नाही आहेत. मेन म्हणजे कसं हेलिकॉप्टरसारख्या गाड्या चालवतात माणसं. म्हणून मी जिद करतोय, हट्टपणा करतोय, मोबाईल दे मला. त्याच्या बाबांना सांगणारच आहे मी, पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याला मोबाईल द्यायचा का नाही द्यायचा. गाईस तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा असं. तर चला आता आपली भांडी पडली दुपारची जेवलेली, ती घासायची भांडी. तर चला आता आपण भांडी घासून घेऊ दुपारची जेवलेली. तर बघा आता सगळी भांडी पडली आहेत जेवणाची, जेवलेली बेसिनमध्ये. तर भांडी ती सगळी घासून घेते आणि भांडी घासून झाली की जरा झाडू बिडू मारून घेते. तर चला आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू ठेवू आपण. बाकीची पण कामं पडलीत, कामं का संपत नाही आहेत. दूध कशाला पाहिजे तुला आता? पाहिजे. कशाला पाहिजे दूध? मिल्कशेक बनवायला. दूध आणलं ना तू पीत नाही, एकच टाइम पितो. आता दूध खराब करून टाकतो. तो आणलेला परवा दिवशीचा पण दूध सगळं एकदमच पिला. नाही ना. किती दिवस झाला तो फ्रीज मध्ये दूध होता, फेकून दिला मी दूध. प्लीज आणतो ना. काय दूध आणि जरा घेऊन ये. 20 रुपयाचा पाहिजे तुला दूध. इथचं दूध आणि ओरिओ किती चालू? कितीला भेटतो ओरिओ बिस्किट? 10-20 बोल. 10 रुपयाला घेऊन ये जा. आणि बरं ते पैसे देते. हातपाय दूध पहिले तू. त्याला नुसतं फिरायला पाहिजे ना, म्हणून म्हणतो दुकानातनं काय सामान आणायचं, काय सामान आणायचं सगळं चाललेला असतो, बाकी काय नाही. तर बघा आता आपली सगळी भांडी घासून झालेली आहे. किचन पण आपल्या चकचकीत करून झालेलं आहे. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेऊया. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.